गणेशाची मूर्ती बनवण्यापासून ते ती सजवण्यापर्यंतच्या कामात खूप मेहनत आहे, पण तितकीच मजाही आहे. शाडूची मूर्ती ही अगदी पहिली पायरी, पण तीही खूप महत्वाची. त्यानंतर अनेक किमले चढत जातात आणि गणेशाचं रूप बहरत जातं. या प्रोसिजर मधली महत्वाची स्टेप म्हणजे रंगकाम. न रंगवलेल्या मूर्तीला पॉलिश करून गुळगुळीत केलं जातं आणि त्याला रंग दिला जातो. पुढे काम सुरू होतं शेडिंगचं. हे काम तसं अगदी 2-3 तासाचं, परंतु मूर्तीच्या रूपाला पूर्ण कलाटणी देणारं. शेडिंग केल्यानंतर मूर्तीला जो गेटअप येतो, एक नॅचरलपणा, मूर्तीला जो एक गोंडसपणा हा निर्माण होतो त्यामध्ये, की आपल्याला लाली जी उंच भागामध्ये किंवा माऊ पद्धत, आम्ही माऊ म्हणतो त्याला, की खाचांमध्ये मारल्यानंतर तो खाचाचा भाग असतो तो उंच, म्हणजे आपली नॅचरलपणा निर्माण होतो त्यामध्ये. शेडिंगसाठीचे खास रंग बनवून घेतले जातात. शेडिंग नंतर मूर्तीची लाली तुम्हीही पाहू शकता. दरवर्षी या गणेश मूर्ती सजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. यावर्षीही अशीच एक खास पद्धत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हल्ली आपल्या या मुंबईमध्ये आणि म्हणजे महाराष्ट्रावर एक डायमंड वर्क, जे मूर्तीच्या मुकुटापासून जे ऑर्नामेंट वगैरे आहे तिथे डायमंड वर्क करतात, पण त्याचे आर्टिस्ट स्पेशली वेगळे असतात. ते आम्ही त्या आर्टिस्ट लोकांच्या त्या मंडळांना आम्ही त्यांचे व्हिजिटिंग कार्ड देतो, मग ते त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पूर्ण मूर्ती तयार झाली का त्यावर डायमंड वर्क करतात. गणपतीच्या मूर्तीवर सोनेरी रंगाने दागिन्यांच्या डिझाईन्स बनवलेल्या असतात. याच डिझाईन्सवर डायमंड वर्क केलं जातं. फेविबॉन्डने हे छोटे छोटे डायमंड गणपतीच्या दागिन्यांना चिकटवतात. हे डायमंड काच किंवा फायबरचे बनलेले असतात. या डायमंडचे रंग गणपतीच्या पितांबराच्या रंगाशी मेळ खातील असे असतात. काम खूप क्लिष्ट आहे, पण कामाचं जे आउटपुट मिळतं ते फारच सुंदर आहे, नाही का? अनेकदा गणपती मंडळ स्वतःच हे डिझाईनचं काम हाती घेतात. असंच इथे आलेलं एक मंडळ पाहूया, त्यांनी स्वतःच्या गणपतीला कसं सजवलंय ते. प्रथम याचे आम्ही फोटो काढून घेऊन जातो आणि नंतर फोटो काढून त्याच्यावर अभ्यास करतो की बाबा इथे काय शोभेल, काय लावलं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही त्या बाजारातून हिरे आणून नंतर ते चिटकवले जातात. म्हणजे आमची स्वतःची डिझाईन नसते, मूर्तीवर जी डिझाईन आहे ना त्याच हिशोबाने ते दागिने लावले जातात. आणि अमेरिकन जे डायमंड असतात ना ते डायमंड बसवले जातात. त्याच्यावर एक मोठी मूर्ती बनवायला कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये जातात. जे फक्त, पण ते अमेरिकन डायमंड घेतले तर, तुम्ही प्लास्टिकचे घेतले तर 2-3 हजार 4 हजारात होऊ शकतं. या अशा महत्त्वाच्या कामांपाठोपाठ अनेक कामं येतात. त्यामुळे एक मूर्ती तयार करणं हे काही एका दिवसाचं काम नाहीये, हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी इथल्या मोठ्या सभासदांप्रमाणे लहान कारागिरांनाही याची माहिती आहे. प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं आहे. कोणी आता शेडिंगचं एक डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मग धोतरला वेगळे कलर लागतात. तर स्टेप बाय स्टेप काम होतं. तसं पाहिलं गेलं मूर्ती तयार झाल्यावर त्याला प्रायमर कलर लागतो, मग बॉडी कलर, त्यावर शेडिंग होते. मग त्यानंतर पार्टी सांगते की आम्हाला धोतरला चमकी हवी, गादीला हा कलर हवा. त्यानंतर असं म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होत असतात. गणेश मूर्तीचं हे काम अशा प्रकारे पुढे सरकतं. रंग तयार करणं, माती कालवणं, मुकुटाची सजावट करणं, सिंहासनाची सजावट करणं, फायनल टच यांसारखी अनेक कामं गणपतीचं रूप आणखी उजळ करतात.